आजपर्यंत या सोशल मीडियाचा वापर मी फक्त आणि फक्त लोकांच्या हसवण्यासाठी केलंय. 2 ते 3 दिवस झाले जेवण पण केलेलं नाही. लोकांनी अक्षरशः नको नको करून टाकले. ठीक आहे. आणि एवढंच नाही, मी माफी मागितली. सर्व ड्रायव्हर लोकांची, ज्यांना मी बोलले त्यांची मी हात जोडून माफी मागितली की बाबांना चुकलंय माझं, ह्याच्या पुढे नाही करणार मी असं काही. त्या एका चिमुकलीचा सांभाळ करण्यासाठी आजपर्यंत लढत आलेली मी केव्हाच व्हिडिओ डिलीट केलाय रे तो. माझा कधीच उद्देश नव्हता कोणाला दुखवायचा. अहो मॅडम, तुम्ही म्हणताय की मी फक्त हसवण्यासाठी व्हिडिओ बनवते, पण हा व्हिडिओ जो आहे तुमचा हसवण्यासाठी नव्हता, तर ड्रायव्हरची फॅमिली रडवण्यासाठी होता. आणि त्यांच्या मनाला आज काय दुःख झालं असेल हा विचार तुम्ही करायला पाहिजे होता. आणि व्ह्यू आणि फॉलोअर्ससाठी तुम्ही व्हिडिओ बनवलाय. तुमच्या व्हिडिओमुळे कुणाचे फॉलोअर्स वाढावा अशी कुणाला अपेक्षा पण नाही. आणि राहिला प्रश्न मॅडम, तुम्ही एक विचार करायला पाहिजे होता. आज ड्रायव्हर लोकांच्या लाईफचा एवढा कचरा झालेला आहे. अहो, आज ड्रायव्हर जरी म्हणलं तरी त्याला मुलगी, एक उदाहरण देतो सिंपल, तुम्ही एक विचार करा. कुणाच्या विचारात असतं का बरं? कुणी म्हणल, एक बोलून नाही जर मला डॉक्टर नवरा करायचा, मला वकील नवरा करायचा, मला इंजिनियर नवरा करायचा, कुणाच्या मनात असतं का हो की मला ड्रायव्हरच नवरा करायचा आहे? नसतं. ठीक आहे, लोकांचं सोडून द्या. माझं उदाहरण देतो मी तुम्हाला. माझी सुद्धा बायको मला म्हणली लग्न झाल्याच्या नंतर, मला खूप स्थळ आले होते, पण माझ्या वडिलांनी ड्रायव्हर आहे म्हणल्याच्या नंतर ते नाकारले. पण मी अगोदर ड्रायव्हिंग करत नव्हतो, लग्न झाल्याच्या नंतर ड्रायव्हिंग लाईन मध्ये घुसलो. बरोबर? आणि त्यातून तुम्ही जर अशी व्हिडिओ बनवत असाल तर तुमच्या बी खानदानात कोणीतरी ड्रायव्हर असेल ना, त्याचं लग्न होईल का? ड्रायव्हर हा वाईट नाहीच, त्याला समजून घ्या. ठीक आहे, सगळे ड्रायव्हर चांगले नसतात, एखादा असेल बी तसा, आम्ही मान्य करू. जसं की सगळ्या महिलांमध्ये तुमच्यासारखा घाण व्हिडिओ बनवणारी एखादी तरी असती, तसं आमच्या ड्रायव्हर भावामध्ये एखादा असू शकतो. ठीक आहे, चला हे द्या सोडून. तुम्ही माफी मागितली आणि तुमच्या ह्या धमक्याला न जुमानता तुम्ही त्या चिमुकलीला आधार राहणार नाही. आणि आम्ही महिलांचा आदर करतोय, माफ करतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, माफ केलं पाहिजे का नाही? पण कराच, आपण माफ करू मित्रांनो. ठीक आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि त्यांनी त्यांचं सांगितलं आहे सगळं. ठीक आहे, चिमुकलीमुळे आपण तिला माफ करू.